पूजा खेडकर यांच्या विरोधात आता चौकशीचा फास आवळला गेलेला आहे। पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांनी 3 तास चौकशी केली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी निलिमा निकम यांच्या नेतृत्वात ही चौकशी करण्यात आली आहे। बंद खोलीआड तब्बल 3 तास चाललेल्या या चौकशीमध्ये नेमकं काय झालं हे मात्र कळू शकलेलं नाहीये। या चौकशीविषयी पोलिसांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिलाय। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय पूजा खेडकर यांच्या विरोधात अनेक दावे हे करण्यात आलेले होते, आरोप सुद्धा लगावण्यात आलेले होते आणि याच विरोधात आता चौकशी केली गेली आहे। या संदर्भात आणखी एक मोठी बातमी समोर येते। पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पुणे पोलिसांकडून चौकशी होणार आहे। दिव्यांग आयुक्त कार्यालयाने या प्रमाणपत्राची चौकशी करावी असं पत्र दिव्यांग आयुक्त कार्यालयाने पुणे पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं। पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरून संशय असल्यामुळे दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संघटनेनं प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी केली होती। अखेर या प्रमाणपत्राची आता चौकशी केली जाणार आहे। प्रमाणपत्र कुठून दिलं गेलं, कोणत्या जिल्ह्यातून मिळवलं गेलं आणि कोणत्या डॉक्टर आणि रुग्णालयातून पूजा यांची तपासणी झाली, या सर्व बाबी आता तपासल्या जाणार आहेत।